अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली. अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये. स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात. ग्राहकाची ते परवानगी घेत ना अध्यक्ष महोदय. रेकॉर्डवर आहे. मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण? लोक कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात, हा गैरसमज आहे. ग्रामीण भागामध्ये साहेब, माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागात येतो. अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल. अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली. अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये. ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं. मी काही वेगळं बोलत नाहीये. ताई, आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे, सगळं खोटं आहे. 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला, मला काही कळायला मार्ग नाही. स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात. ग्राहकाची ते परवानगी घेत ना अध्यक्ष महोदय आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात. बिलामध्ये वाढ होते. हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना तरी स्मार्ट मीटर बद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला सुद्धा, की ताई, स्मार्ट मीटर बद्दल अनेक तक्रारी ग्रामीण भागामध्ये आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिकडचे अधिकारी हे काही तिकडे उपाययोजना करू शकणार नाही. त्यांना काही सांगू शकत नाही. ते कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्हाला स्मार्ट मीटर का तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही का घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणतायत तक्रारी नाहीत, पण असंख्य तक्रारी आहेत. तुम्ही मला जर माझ्याच मतदारसंघात जर विचारलं, तुम्हाला शेकडो तक्रारी मी तुम्हाला आता आणून देऊ शकतो. पण माझी ताई विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ह्या स्मार्ट मीटरबद्दल ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे. त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आपल्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे अध्यक्ष महोदय. आणि स्मार्ट मीटर च्या बद्दलच्या तक्रारीसुद्धा त्याच ठिकाणचे अधिकारी आपले चेक मीटर लावून, की त्या स्थळ पाहणी करतात, मीटरची पाहणी करतात, खरंच मीटरमध्ये काही अडचण आहे का, काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झालेला आहे का, हे चेक करून त्या ग्राहकाचं समाधान त्या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात, हा गैरसमज आहे अध्यक्ष. आता मंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी विचारतो आहे. अध्यक्ष महाराज, याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कुठल्या तरी मोठ्या कंपनीला आणि हा कॉन्ट्रॅक्टर ते मीटर लावतो. अध्यक्ष महाराज, त्यांचे माणसं लावतात. ते अधिकारी सांगतात मगापासूनचं हे खोटं आहे. आणि जेव्हा आपण MSCBला तक्रार करावं, त्या अधिकाऱ्यांना तक्रार करावं, ते म्हणते की आम्ही नाही लावलेत, असं ते सांगतात. एक, अध्यक्ष महाराज, हे मीटर जे आहेत हे 4 पटीनं बिलं यायला लागलीत आणि 4 पटीनं बिलं आल्यामुळे लोकांचं आर्थिक नियोजन आहे ते सगळं कोलमडलं आहे. अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती आहे. सभागृहातले सत्ता पक्षाचे आमदार असो का आम्ही असो, सगळ्यांनीच, कारण याला राजकारण हा भाग होऊ शकत नाही. पण लोकांजवळून आर्थिक लूट ज्या पद्धतीने होते आहे 4 पटीनं, ही गंभीर बाब आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं अध्यक्ष महाराज, हे ऐच्छिक आहे, हे रेकॉर्डवर आहे. मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण? लोक कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? त्याचं उत्तर वस्तुस्थितीला दिलं पाहिजे. सरकारी उत्तर आपण देऊ नका. वस्तुस्थिती मांडा, राज्याच्या जनतेला कळू द्या या निमित्ताने, या लक्षवेधीच्या, की हे महत्त्वपूर्ण आहे. पहिलेच महागाईचं आभाळाच्या पार झाली आणि वरून तुमच्या इलेक्ट्रिकचा शॉक, हे गंभीर बाब आहे. 1,23,00,000 स्मार्ट मीटर बसवलेले आहेत. त्यापैकी तशी ऐच्छिकची काही तरतूद तशी नाही आहे अध्यक्ष महोदय. आणि लोकांची लूट होत आहे, लूट होत आहे अध्यक्ष महाराज. आणि विद्युत नियामक मंडळ काही ब्रह्मदेव नाही आहे की वरतून काही असा माणूस तयार होणार आणि तसंच तो राहील. या आपण ठरवायचं आहे.
म्हणजे आपलं सरकारची जबाबदारी आहे की लोकांची लूट नाही झाली पाहिजे याची खबरदारी घेण्याची जरूरत सरकारची आहे. आणि विद्युत नियामक मंडळ म्हणजे कोण लागलं? कोण लागलं ते? आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात सांगितलं होतं की ऐच्छिक राहणार आहे, त्याचं काय काय तपासून बघायचं आहे? पेड मीटर हे ऐच्छिक राहणार आहे, हे पोस्टपेड मीटर आहे अध्यक्ष महोदय आपलं. आणि अध्यक्ष महोदय स्मार्ट मीटर आहे आपलं हे अध्यक्ष महोदय. आणि ह्या संदर्भात आपल्या राज्यामध्ये आत्तापर्यंत 1,23,00,000 लोकांनी लावले आणि फक्त 3,92,000 लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय यामध्ये. त्यामुळे स्मार्ट मीटरवरती सर्वच ज्या 1,23,00,000 लोकांनी लावलेले त्या सगळ्यांच्या तक्रारी नाहीत अध्यक्ष महोदय. हा विनाकारण गैरसमज सभागृहाच्या वतीने पण आणखीन सगळीकडे पसरवला गेला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय.